दरम्यान पुढचा बॉल यावेळेस हो हफवाली बॉल आहे. शॉट ऑफ लेंथ डीप मिड विकेटच्या बाहेर चाललाय. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. गावातील सगळ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी. आज जर कुंडेगावचा संघ टॉप 4 मध्ये जर फिनिश केला ना तर प्रीतम चोगले यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला ब्रँडेड नामांकित कंपनीचे शूज दिले जातील. टॉप 4 मध्ये जागा तयार करा आणि प्रत्येकाच्या पायामध्ये नामांकित कंपनीचे शूज परिधान करण्याची संधी असेल. प्रीतम पाटील यांच्याकडून यावेळेस ओव्हर पिच बॉल आलाय. फेकून दिलाय. निकाल तोच ठिकाणा तोच. देऊन जातील 6 धावा. घाबरायचं नाही. ती उभी पाठीशी आहे पण त्यासाठी प्रयत्न देखील असावे लागतात. कारण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रत्येक गोष्ट देवावर सोपून टाकू शकत नाही. काही प्रयत्न आपल्याला करावे लागतील. इथे प्रयत्न साहिलला करावे लागतील कारण मागच्या 2 बॉलमध्ये साहिलनं 2 षटकार खाल्लेत. षटकाची सुरुवात विकेटनं केली आणि तदनंतर एक मनोवैज्ञानिक सायकोलॉजिकल प्रेशर साहिलवर मात्र येताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण आहे शैलेशाची बॅटिंग. जबरदस्त कमबॅक केलंय. कोटनाका संघाच्या धाबांमध्ये थोडासा भर झालाय. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक बॉल लंडनच्या भरून चाललाय. आजच्या रात्रीतील आली आहे षटकारांची ही हॅट्रिक ठोक. आजच्या आपल्या करिअर मधलं पहिलं षटकारांचं हॅट्रिक शैलेशनं आपल्या नावावर केलंय. क्रिकेटच्या करिअर मधलं पहिलं षटकारांची हॅट्रिक आहे. का झाली हॅट्रिक त्याचं कारण आहे. मगाशी आपण पाहिलं डगआउट मधून दीपेश चालला होता. दीपेशला कॅप्टननं थांबवलं आणि शैलेशला जागा दिली. संधी मिळाली आणि शैलेशनं सोनं केलं या संधीचं. चांगली बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. अव्वल दर्जाची क्लास बॅटिंग बघायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक झाली. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. हो लाजवाब बॅटिंग. 4 बॉल मध्ये ठोकलेत 4 षटकार. अप्रतिम. आणि जिंकून घेतलं सारं काही. 4 बॉल मध्ये मॅचची गणितं बिघडून टाकली आहेत. दबावामध्ये आलाय यजमान संघ. कुंडेगाव संघावर पूर्णपणे आता दबाव आलाय या गोलंदाजावर. पुढचा बॉल आणखी एक बॉल. ओव्हर पिच आहे. हवेमध्ये बॉल. यावेळेस मात्र जेल खाली आलाय खेळाडू. पहिल्या बॉलवर विकेट. शेवटच्या बॉलवर विकेट. षटक संपलं जाईल. इथून साहिल याचं मात्र अतिशय महागडे षटक आणि या महागड्या षटकामध्ये आल्या शेवटच्या बॉलवर विकेट.